ए म्हाताऱ्या, लवकर गाडीतून खाली उतर, नाहीतर तुला तुझ्या सामानासकट खाली फेकून देईन. मला तिचे सासरे लक्ष्मणजी यांच्यावर रागाने ओरडली आणि म्हणाली. लक्ष्मणजी वृद्धाश्रमात राहत होते. आपल्या मुलाची आणि सुनेची ही वागणूक त्यांना आठवत होती आणि ते भूतकाळात हरवले होते. पप्पा, काका तुम्हाला खूप दिवसांपासून मिस करत आहेत. तुमचे सामान बांधा, म्हणजे उद्या मी तुम्हाला तिथे सोडू शकेन. राकेश आपले वडील लक्ष्मणजींना म्हणाले. लक्ष्मणजी आपला भाऊ सुखदेवचे नाव ऐकून खुश झाले आणि म्हणाले, बेटा, मलाही त्याला खूप दिवसांपासून भेटायचे होते, पण त्याचे घर दुसऱ्या शहरात असल्याने मी फक्त त्याचाच विचार करत राहिलो. आम्हा भावांमध्ये गेलेले सर्व कडूवैर मी फार पूर्वीपासून विसरलो आहे. मी दिवसभर विचार करायचो की मी एकटाच त्याला मिस करतो, किंवा तो सुद्धा मला मिस करत असेल. पण बघ, मला हाक मारण्याऐवजी तो तुम्हाला फोन करून कॉल करतोय. याआधीही मी त्याला अनेकदा फोन केला होता, पण त्याने उत्तर दिले नाही. त्याने माझा फोन उचलला नाही. मग मी पण थकलो आणि फोन करणं बंद केलं. मला नाही तर तुझ्याकडे बोलून त्याने सर्व तक्रारी खोडून काढल्या. हा विचार करून मला आनंद होतो. बरं बेटा, तू मला सोडायला येत आहेस हे बरं झालं, नाहीतर खूप दिवस झाले आम्ही दोघे भाऊ भेटून. असे म्हणत लक्ष्मणजी आपल्या खोलीत गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भावाच्या घरी जाण्यासाठी कपडे बांधू लागले. राकेश रूममध्ये जाताच राकेशची पत्नी माला आली आणि पती राकेशला म्हणाली, यावेळी कोणतीही चूक होऊ नये. मागच्या वेळीही आम्ही हे काम करण्याचा विचार केला होता, पण तुमच्या एका चुकीमुळे हे काम होऊ शकले नाही. राकेश म्हणाला, माला, तू पण माझ्या बरोबर उद्या ये आणि तुझ्या डोळ्यांनी बघ. यावेळी मी कोणतीही चूक करणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राकेश आणि माला निघायला तयार होते, पण लक्ष्मणजी म्हणाले, सुनबाई, मी दिवाळीला घातलेला कुर्ता पायजमा मला सापडत नाही. तू पाहिलास का? मालाने तिच्या मुलगा प्रियांशच्या खोलीत जाऊन कपाट उघडले आणि मनात म्हणाली की म्हाताऱ्याला अजिबात आराम नाही, तो येथून गेल्यास त्रास टळेल. मग त्याचा पांढरा कुर्ता पायजमा बाहेर काढला. लक्ष्मणजींनी आनंदाने कपडे घातले. मग त्यांना त्याचा टूथब्रश आठवला. राकेशने लगेच त्यांना टूथब्रश दिला आणि म्हणाला, बाबा, लवकर करा. लक्ष्मणजी म्हणाले, हो बेटा, पुरे झाले. आणि मग त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या पत्नीचा फोटो आणला आणि त्यांनी तो फोटो स्वतःजवळ घेतला आणि सामानासह ठेवला. काही वेळाने राकेश आणि माला लक्ष्मणजी सोबत कारमधून निघून जातात. तो आपली गाडी एका मोठ्या वृद्धाश्रमासमोर थांबवतो आणि म्हणतो, बाबा, चला खाली उतरा, इथे तुमची जागा आहे. बेटा, तुम्ही दोघांनी मला इथे कुठे आणले आहे? तुला माहित आहे हा वृद्धाश्रम आहे. तू म्हणत होतास, काका मला खूप दिवसांपासून मिस करत आहेत, म्हणूनच तू मला माझ्या भावाच्या घरी काही दिवस सोडणार आहेस. मग तू इथे गाडी का थांबवलीस? वृद्धाश्रम पाहून लक्ष्मणजींनी त्यांचा मुलगा राकेश याला विचारले. राजीव म्हणाला, मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडायला आलो आहे. तुमचा एकही भाऊ तुमची आठवण करत नाही, पण तुम्हाला माझ्यासोबत वृद्धाश्रमात जायचे आहे. असे मी काल सांगितले असते तर कदाचित तुम्ही यायला तयार झाला नसता, म्हणून तुम्हाला न सांगता हे पाऊल उचलावे लागले. गाडीत पुढच्या सीटवर राकेशच्या शेजारी बसलेली राकेशची बायको मला म्हणाली, पप्पा, वेळ वाया घालवू नका आणि पटकन गाडीतून बाहेर पडा. तुम्हाला सोडून पार्टीत जावं लागेल. आमचे मित्र आमची वाट पाहत असतील. तुम्ही आधीच आमचा बराच वेळ वाया घालवला आहे. आधी तुम्हाला तुमचे कपडे सापडले नाहीत, मग निघताना तुम्हाला तुमचा टूथब्रश आणि आईचा फोटो आठवला. प्रत्येक वस्तू लक्षात ठेवण्यास आणि घेण्यास आपण आधीच खूप विलंब केला आहे. गाडीत बसून लक्ष्मणजींनी विनवणी केली आणि म्हणाले की तुम्ही लोक माझ्याशी चांगले करत नाही. माझ्या भावाचे नाव घेऊन मला वृद्धाश्रमात सोडणार आहात. राकेश, मी तुझ्यासाठी काय केले नाही? तुझ्या लहानपणी तू जे मागितले ते मी तुला दिले. तुझ्या भविष्यासाठी मी एक एक पैसा वाचवला आणि आज मलाच तू या वृद्धाश्रमात सोडायला आला आहेस. राकेश म्हणाला, बाबा, असो, तुम्ही माझ्यासाठी वेगळे काय केले आहे? मला शिकवणे आणि मोठे करणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. या वयात हे तुमच्यासाठी योग्य आहे. काळजी करू नका. काही दिवसात तुमचे इथे खूप मित्र तयार होतील. मग तुम्हाला इथे आवडेल.
तुमच्यासारख्या वृद्धांसाठी वृद्धाश्रम हे योग्य ठिकाण आहे. लक्ष्मणजी म्हणाले, बेटा मला मित्र नको आहेत. मला फक्त माझ्या मुलांसोबत राहायचे आहे. मला माझ्या घरी राहायचे आहे. मला घरी परत घेऊन जा बेटा. मला म्हणाली, पप्पा कोणते घर? आता ते तुमचे घर नाही समजले का? ते घर आमचे आहे. तुम्ही इथे आरामात राहा आणि आम्हाला तिथे आरामात राहू द्या, जेणेकरून आम्ही मित्रांना आमंत्रित करू आणि आमच्या घरी देखील पार्टी करू शकू. असो तुम्हाला या पार्ट्या वगैरे आवडत नाहीत, त्यामुळे तुमच्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. राकेशने मालाशी सहमत दर्शवली आणि म्हणाला, हो पप्पा, आतापासून बहुतेक पार्टी आमच्या घरीच होणार आहेत आणि त्यात आम्हाला कोणताही अडथळा नको आहे. त्यामुळे तुम्ही इथेच थांबा हेच बरे. लक्ष्मणजी म्हणाले, आई वडील आपल्या मुलांना हे दिवस पाहण्यासाठी इतके वाढवतात का? राकेशने गाडीतून खाली उतरून मागचा ट्रंक उघडला आणि वडिलांचे सामान बाहेर काढून खाली फेकले आणि हात जोडून म्हणाला, तुम्ही आज जा म्हणजे आम्हीही इथून लवकर निघू. मला म्हणाली, हा म्हातारा अजून किती वेळ वाया घालवेल हे माहित नाही. म्हाताऱ्या लवकर उत्तर दे, नाही तर सामानासह गाडीतून खाली फेकून देईन. तिने सासऱ्यांचा मागून हात धरून जोरात वाकडा केला आणि त्यांना गाडीतून खाली फेकले. आपल्या मुलाचे आणि सुनेचे असे वागणे पाहून लक्ष्मणजी थक झाले आणि डोक्याला हात लावला आणि जोरजोरात रडू लागले. लक्ष्मणजींनी त्यांचे सामान उचलले आणि ओल्या डोळ्यांनी वृद्धाश्रमात गेले. आतून एक सहकारी आला आणि लक्ष्मणजींच्या हातातून वस्तू घेऊन गेला. लक्ष्मणजींचे अश्रू त्यांच्या सहकार्याला आवरता आले नाहीत. तो म्हणाला, बाबा रडू नका. तुमच्यासारखे हजारो आहेत इथे, ज्याला त्याच्याच घरातून त्याच्या मुलाने आणि सुनेने बेदखल केले आहे. हे वृद्धाश्रम एवढ्या वृद्धांचा भार उचलत असताना तुमचाही भार नक्कीच उचलेल. लक्ष्मणजींनी विचारले, बेटा तुझे नाव काय आणि किती वर्षांपासून तू इथे काम करतोस? सहकारी म्हणाला, माझे नाव राघव आहे आणि मी 5 वर्षांपासून येथे सर्वांची सेवा करत आहे. खरं सांगायचं तर इथल्या सगळ्यांना पाहून खूप वाईट वाटतं आणि मला असं वाटतं की कोणी स्वतःच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून कसं जाऊ शकतं. तसे बाबा तुम्ही मला आपलेच समजा आणि काही गरज असेल तर मला फोन करा. राघवने लक्ष्मणजींना त्यांची खोली दाखवली आणि म्हणाले, बाबा तुम्ही आज जा, मी लगेच तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. लक्ष्मणजी खोलीत जाऊन बसले. लक्ष्मणजी रूमच्या बेडवर बसून रडत होते आणि राघवने त्यांच्यासाठी चहा आणला तेव्हाच्या सगळ्या घटना आठवत होत्या. त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून तो म्हणाला, बाबा तुम्हाला काय झाले की तुम्ही इथे पोहोचलात? लक्ष्मणजी म्हणाले, राघव माझ्या पत्नीचे निधन होऊन 2 वर्ष झाली आहेत. माझी पत्नी सावित्री हिच्या मृत्यूनंतर मी आजारी पडलो. मला 2 चपात्याही खायला दिल्या जात नव्हत्या. एके दिवशी मी माझ्या सुनेला म्हणालो, बेटा मला ही भाकरी आणि भाजी खायची नाही. शक्य असेल तर माझ्यासाठी वेगळी खिचडी किंवा पेज बनवून दे. मी असे म्हणतात सून माझ्यावर चिडली आणि म्हणाली की तू नुसता बसून ऑर्डर देतोस, हे बनव, कधी ते बनव, मी तुझी दासी आहे का? कधी विचार करतोस का? हे माझे म्हणणे उघडे कान देऊ ऐक. आता या जगात तुझी बायको नाही जी तुझ्या विनंत्या पूर्ण करेल आणि मला हे करायला भाग पाडले जाणार नाही. मुलगा राकेश त्या दिवशी मालाला म्हणाला, मला प्लीज खिचडी बनव. किती वेळ लागणार आहे खिचडी बनवायला? मला म्हणाली, राकेश तुझ्या बाबांसाठी खिचडी बनवायला मला शक्य होणार नाही. जे काही असेल ते खावे लागेल. आता तो म्हातारा झाला आहे आणि त्याची तब्येतही ठीक नाही. मी त्यांची कामे करणार नाही. तू त्याला वृद्धाश्रमात सोडावे हे ऐकताच मी घाबरलो. मी म्हणालो, सुनबाई आतापासून मी तुला काही सांगणार नाही, पण मला वृद्धाश्रमात पाठवण्याबद्दल बोलू नकोस. त्यानंतर माझ्या सुनेने मला जे काही खायला दिले ते मी गपचूप खात असे. माझे पोट मला साथ देईल की नाही, पण मी तिला काहीच बोलणार नाही. एके दिवशी राकेश मला पॉकेट मनीसाठी पैसे देत असताना मालाने राकेशच्या हातातून पैसे घेतले आणि म्हणाली, राकेश त्यांना पैसे देण्याची काय गरज आहे? तो दिवसभर घरीच असतो, टीव्ही बघतो आणि पोटभर खातो. त्यांना जेवणासाठीही सर्व काही मिळते, मग त्यांना हा पॉकेट मनी का दिला जात आहे? मी म्हणालो, बेटा कधी मी माझ्या मित्रांसोबत फिरायला जातो
तर कधी रिक्षाने मंदिरात जावे लागते. आता या वयात मंदिरात जाण्याएवढे चालणे शक्य नाही. पण खिशात 2 पैसे असले तर रिक्षा पकडता येते, नाहीतर मित्रांसमोर लाज वाटते. मला म्हणाली, पप्पा दूरच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. फक्त आमच्या शेजारच्या मंदिरात जा म्हणजे रिक्षाचे पैसे वाचतील. राकेश म्हणाला, पप्पा मला बरोबर आहे. त्या दिवसापासून मला पॉकेट मनी मिळणे बंद झाले. मी फक्त माझं आयुष्य शांतपणे जगत होतो. आणि त्याच वेळी मी देवाकडे प्रार्थना करत होतो की मला लवकर तुमच्याकडे बोलवा. सावित्री माझ्या आधी का गेली माहित नाही. मला तिचा खूप पाठिंबा होता. ती गेल्यानंतर मला खूप एकट वाटायला लागलं. काही दिवसांनी राकेश आणि मला घरी आले आणि त्यांनी त्यांच्या मित्रांना बोलावून पार्ट्या करायला सुरुवात केली. त्यांनी माझी खोली बाहेरून बंद केली. मी त्या छोट्याशा खोलीत झोपायचो, पण एके दिवशी बाहेर पार्टी चालू होती आणि मला अस्वस्थ वाटू लागले. मला गुदमरायला सुरुवात झाली आणि मी दार ठोठावू लागलो. खूप वेळाने राकेश आणि मालाने दरवाजा उघडला आणि मला शिव्या देऊ लागले. तुमच्यामुळे आम्हाला आमची पार्टी लवकर संपवावी लागली आणि आमच्या मित्रांना असेच परत पाठवावे लागले. मला चिडली आणि म्हणाली, तू सगळा मूड खराब केला आहेस. आज त्या दोघांनीही माझी तब्येत विचारली नाही. मी थोडा वेळ धापा टाकत राहिलो, पण दोघांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या खोलीत गेलो आणि आज मला माझ्या भावाच्या नावाने हाक मारली. भावाच्या घरी जायचे आहे असे खोटे बोलून येथील वृद्धाश्रमात सोडल. मी विनवणी करत राहिलो, पण त्या दोघांनी माझे ऐकले नाही. लक्ष्मणजीची संपूर्ण कहाणी ऐकून राघवचेही डोळे पाणावले. राघव म्हणाला, बाबा मग का? तुम्हाला त्यांच्यासोबत घरी परत जायचे आहे का? त्यांना तुमची काळजीही नाही. निदान इथे तरी तुमची काळजी घेतली जाईल. लक्ष्मणजी म्हणाले, आठवणी घराशी निगडीत असतात. माझ्या आणि सावित्रीच्या आठवणींच्या सहाय्याने मी माझे आयुष्य त्या घरात घालवले असते आणि माझे शेवटचे श्वास माझ्या घरात पूर्ण व्हावेत अशी माझी इच्छा होती. माझ्या घरातून माझी अंत्ययात्रा निघावी असे मला वाटत होते. माझा मुलगा आणि सुनेने वर्तन करत होते. राघव म्हणाला, बाबा काळजी करू नका, तुम्ही इथेच बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणि चहा घेऊन येतो. लक्ष्मणजींनी आपले अश्रू आवरले आणि बॅगेतून सावित्रीचा फोटो काढला आणि ते पाहू लागले. राघवने लक्ष्मणजीसाठी नाश्ताही आणला. लक्ष्मणजी हळूहळू वृद्धाश्रमात स्थायिक होऊ लागले, पण त्यांना घराची खूप आठवण आली. त्याच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या त्याच्या सर्व मित्रांना त्याची खूप आठवण येत होती. सकाळी सगळे जुने मित्र एकत्र पिकनिकला जायचे आणि संध्याकाळी सोसायटीच्या बाकावर बसून गप्पा मारायचे. घरातल्या मुलाची आणि सुनेची वागणूक खूप तिखट होती, पण निदान सावित्रीच्या आठवणी तरी त्या घरात हजर होत्या. त्या आठवणींच्या सहाय्याने एकटेपणात आयुष्य घालवले. एके दिवशी लक्ष्मणजी वृद्धाश्रमात काही झाडे लावत होते. तेव्हा लक्ष्मणजीचे मित्र नाईकजी यांची मुलगी मुग्धा हिने त्यांना पाहिले. काका तुम्ही इथे कसे? मुग्धाला पाहताच लक्ष्मणजी भावुक झाले आणि त्यांनी संपूर्ण घटना मुग्धाला सांगितली. मुग्धा पेशाने वकील होती. दुसऱ्याच दिवशी ही नोटीस राकेश यांच्या घरी पोहोचली. नोटीस पाहून राकेशच्या पायाखालची जमीनच सरकली. राकेश मालाला म्हणाला, घर रिकामे करण्याची नोटीस आली आहे. माला रागाने म्हणाली, राकेश तू मूर्ख आहेस का? पप्पांना वृद्धाश्रमात नेण्यापूर्वी त्यांनी घराचे कर्ज पूर्ण भरले आहे की नाही हे तपासायला हवे होते. आता आपण काय करणार? आम्ही कुठे जाणार? राकेश म्हणाला, घराचे कर्ज पूर्ण भरले आहे. मग मला कळत नाही की घर रिकामे करण्याची ही नोटीस का आली आहे. आता आपण या वकिलाकडे जाऊया ज्याने आम्हाला ही नोटीस पाठवली आहे. राकेश आणि मला मुग्धाजवळ आले आणि म्हणाले, आम्हाला हे घर रिकामे करण्याची नोटीस का आली आहे? आम्ही या घराचे मालक आहोत. मुग्धाने लक्ष्मणजींना आतून हाक मारली आणि म्हणाली, जर तुम्ही या घराचे मालक आहात तर हे कोण आहे? लक्ष्मणजींना पाहताच मुलगा आणि सून स्तब्ध झाले आणि म्हणाले, बाबा तुम्हीच त्यांना सांगा की या संपत्तीचा खरा मालक मी आहे. शेवटी माझाही या घरावर तुमच्या इतकाच हक्क आहे. लक्ष्मणजी म्हणाले, तू खरा मालक कधीपासून झालास? ते म्हणाले की अखेर मी तुझ्यासाठी सर्व काही केले. तुला शिकवले आणि आज तुझ्या पायावर उभे राहण्यास सक्षम केले.
आणि सुनबाई नेहमीच तुला मी माझी मुलगी मानली, पण तुम्ही दोघांनी माझे काय केले? या वयात जेव्हा मला तुमची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तुम्ही मला वृद्धाश्रमात घेऊन गेलात। मुग्धा कायद्यानुसार म्हणाली, जर मुलांनी त्यांच्या आई वडिलांना घराबाहेर काढले तर त्यांचा त्यांच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही। राकेश आणि मला दोघेही लक्ष्मणजींची माफी मागू लागले आणि म्हणाले, पप्पा कृपया आमच्या सोबत राहा, पण आम्हाला घराबाहेर काढू नका। माला म्हणाली, पप्पा तुम्ही मला तुमची मुलगी मानलीत ना, तुम्ही आमच्याशी हे कसे करू शकता? लक्ष्मणजी म्हणाले, तुम्ही दोघांनी तुमचं हे नाटक बंद करावं। ज्यात मुलं त्यांच्या वृद्ध आई वडिलांना घराबाहेर काढतात, अशा मुलांना कधीच माफ करता येत नाही। मुग्धाने लक्ष्मणजींना प्रोत्साहन दिले होते, त्यामुळे लक्ष्मणजी त्यांचा स्वाभिमान परत आला आणि ते म्हणाले, तुम्ही दोघे मला घरात काय ठेवणार? यापुढे मी तुम्हा दोघांना माझ्यासोबत ठेवणार नाही। मी तुम्हा दोघांना माझ्या मालमत्तेतून बेदखल करीन। आज खूप दिवसांनी लक्ष्मणजींचा गमावलेला स्वाभिमान परत आला होता आणि नशिबाचा खेळ असाच खेळला होता। आता लक्ष्मणजी वृद्धाश्रमाऐवजी स्वतःच्या घरी परतले होते, ज्या घरात परतण्याचे स्वप्न त्याने सोडून दिले होते। मुग्धाचे आभार मानून त्या स्वतःच्या घरी परतले होते। मित्रांनो, पालक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी, लिहिण्यासाठी आणि त्यांना सक्षम माणूस बनवण्यासाठी आपला प्रत्येक पैसा खर्च करतात, पण तीच मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात। त्यामुळे अशा मुलांपेक्षा मुली जन्माला घालणे चांगले। जी मुले आपल्या पालकांशी असे वागतात, त्या बदल्यात पालकांनी त्यांना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करावे। तुमचे मत काय आहे? खाली कमेंट करून आम्हाला कळवा। मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आपली कथा आवडली असेल। जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील।